अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर वनिता विद्यालय में भव्य योग शिविर। नवापुर में अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर वनिता विद्यालय में भव्य योग शिविर का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में विद्यार्थियों, शिक्षकों और पुलिसकर्मियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। कार्यक्रम का उद्घाटन पुलिस निरीक्षक अभिषेक पाटिल सहित अन्य गणमान्य अतिथियों द्वारा किया गया। इस दौरान योग के महत्व पर प्रकाश डालते हुए नियमित योग को दैनिक जीवन का हिस्सा बनाने का संदेश दिया गया। योग प्रशिक्षक ज्ञानेश्वर पुराणिक ने विभिन्न योगासन और प्राणायाम का प्रशिक्षण दिया। वहीं संस्थान के पदाधिकारियों ने विद्यार्थियों को स्वस्थ जीवन शैली अपनाने तथा मोबाइल और जंक फूड के अत्यधिक उपयोग से दूर रहने की सलाह दी। योग दिवस के इस आयोजन को विद्यार्थियों और पुलिसकर्मियों का भरपूर प्रतिसाद मिला। मी या ठिकाणी असलेले शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वांचेच खूप खूप आभार व्यक्त करेन की आपण आम्हाला इन्व्हाइट करून आपल्या या कार्यक्रमात सहभागी करून घेतला। आज या ठिकाणी बघून आनंद झाला की बहुतेकशा लहान मोठ्या सर्वच विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या विद्यार्थिनींसोबत आपण योगा करण्याचा योग हा मला नाही वाटत नंतर कधी असा चांगला योग कधी मिळेल। या ठिकाणी असलेल्या विद्यार्थिनींना मी एक सांगेल की योग दिनाचं जे काही महत्त्व आहे ते आता अनिल पाटील सरांनी सांगितलं, योग गुरु पुराणिक सर होते त्यांनी देखील आपल्याला समजून सांगितलं। तर आपण सर्व विद्यार्थी कायम TV बघत असतो, काहीतरी मूवी वगैरे बघत असतो आणि आपला एक आदर्श निर्माण करत असतो। कोणीतरी एक सुंदर कोणीतरी ॲक्टर ॲक्ट्रेस असतात, आपण त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की किती सुंदर आहे, किती चांगला आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर कधी त्यांचे बायोग्राफी वाचाल किंवा एखादी त्यांच्या संबंधाने त्यांच्या जीवनावरची बातमी वाचाल तर ते सुद्धा योग हा विषय कधी टाळत नाही। त्यांच्याही जीवनाचा हा योग हा अविभाज्य घटक असतो आणि हा योगचं जे काही आहे तर हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्येही अतिशय महत्त्वाचं आहे। कारण याच्यातून आपल्याला जी काही एकाग्रता आहे विद्यार्थ्यांसाठी जी काही महत्त्वाची असते, आपल्याला अभ्यास करत असताना जी काही एकाग्रता आवश्यक आहे ही एकाग्रता आपल्याला या योगाच्या माध्यमातून प्राप्त करता येते। त्याच प्रकारे जे काही मानसिक संतुलन किंवा एक वैचारिक जे काही आपण म्हणतो भक्कमपणा हा सुद्धा या योगामुळे येतो। बऱ्याचदा आपल्याला परीक्षेला येणारं जे काही टेन्शन असतं, शनिवार आहे आणि खरं म्हणजे योग जो दिवस आहे तो उद्या आहे, परंतु शाळा जवळजवळ नवीन उघडलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनींची संख्या फार कमी आहे आणि त्यात उद्या रविवार त्या दिवशी संख्या फार कमी राहिली असती आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांचे, पाटील साहेबांचे, लांडगे साहेबांचे, सोनवणे साहेब सर्वांचे आभार याच्यासाठी मानतो की ॲट द 11th आवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना या आपल्या संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर चेतन पाटील यांनी साहेबांना विनंती केली आपण कार्यक्रमाला या म्हणून। आतापर्यंत एक प्रोटोकॉल असा आहे की बरेच लोकांना अगोदर कळवावं लागतं, ते सांगतात मी माझा शेड्यूल बघेल, पाहिल, सांगेल, पण पहिले अधिकारी असे दिसले की रात्री 8:30 वाजता आमंत्रण दिलं आणि बरोबर 11:30 तासांनी म्हणजे 8 वाजता ते या ठिकाणी हजर झाले। त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल संस्थेचे वतीने मी त्यांचे फार आभार मानतो। त्यानंतर दुसरी गोष्ट पाहिली मी की पोलीस कर्मचारी या ठिकाणी भरपूर आहेत, महिला पण आहेत आणि साहेब पण आहेत। मी बसल्या बसल्या एक निरीक्षण करत होतो, विद्यार्थी आहेत, तरुण पोरं आहेत, हे प्राणायाम योगासन सहज करू शकतात, परंतु ज्यांनी जवळजवळ 40शी ओलांडली आहे, 50शीला पोचलेले आहेत असे आमचे कर्मचारी यांनी सुद्धा उत्कृष्टपणे योगासन केले आणि प्राणायाम केले। फ्लोइंग असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे, तुमच्या मनावरती नियंत्रण असलं पाहिजे, तुमची बुद्धी स्थिर असली पाहिजे, तुमची बुद्धी तार्किक असली पाहिजे, तुम्हाला समायोजन करता यायला पाहिजे। या सगळ्या गोष्टी साधण्यासाठी हा योगाचा हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतो। यामुळे होईल काय की तुमचं जे म्हातारपण आहे ते बेडवर जाणार नाही, ते चालतं फिरतं जाईल, नाही का?
तुम्ही 100-125 वर्ष जगणार, पण चालते फिरते जर एखादा व्यक्ती घरात आजारी पडला की घरातल्या सगळ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो, सगळ्यांना त्याचा त्रास होतो. त्याचे आवरण करणे किंवा तो पडलेलं पेशंट होते त्याला पण फिलिंग येतं, त्या आजारापेक्षा या बाकीच्यांना त्रास होतो, त्या त्रासाने ते लवकर जास्त शरीराला हानी करून घेतात. तर असं होऊ नये यासाठी हा योग दिवस आपण मनवत आहोत. आणि म्हणून आता आपण पुढचा जो प्राणायाम आपण शिकणार आहोत. GM न्यूज के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार.